नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आनंदाची बातमी आहे ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून, ज्याला आपण आरआरबी म्हणतो, एएलपीच्या म्हणजे असिस्टंट लोको पायलटच्या जवळपास 11,127 वॅकन्सीची रिक्रुटमेंट आलेली आहे. आणि या वॅकन्सीज वेगवेगळ्या झोनमध्ये आहे. म्हणजे मुंबई, सिकंदराबाद असे वेगवेगळे झोन्स आहेत रेल्वेचे. त्या प्रत्येक झोनमध्ये किती वॅकन्सीज आहेत त्या पण आपण बघणार आहोत. काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, सॅलरी किती आहे, एज लिमिट काय असतं, त्यानंतर सिलेक्शनची प्रोसिजर काय, मेडिकल स्टँडर्ड काय, याचा प्रत्येक गोष्टीबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळून जाईल. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये येणारी प्रत्येक रिक्रुटमेंट बद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. ओके, तर चला बघा, सर्वप्रथम आपण महत्वाच्या डेट बघू. बघा, 21 मार्चला एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल सर्वप्रथम आलेलं होतं. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन 15 मे पासून चालू होत आहेत. कधीपर्यंत तर 14 जून पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होत आहे. पेमेंटसाठी 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले जातात. 16 जून पर्यंत पेमेंट करू शकता. काही मॉडिफिकेशन करायचे असेल फॉर्म मध्ये तर 17 जून टू 26 जूनच्या दरम्यान हे मॉडिफिकेशन केलं जाऊ शकतं. आता त्याच सोबत नेमक्या वॅकन्सीज किती आहे तर 11,127 वॅकन्सीज आहेत. एज लिमिट किती असणार आहे तर 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. जनरल कॅटेगरीसाठी A1चं मेडिकल स्टँडर्ड लागतं. ते काय असतं ते आपण पुढे बघू. 19,900 बेसिक पे आहे. त्या व्यतिरिक्त बरेचसे अलाउन्सेस मिळतात, DA, HRA सर्व गोष्टी, राईट. तर लेवल 2चं पेमेंट आहे 7th पे कमिशन नुसार. तुम्ही ऐकलंय असेल की 2026 ला 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यामुळे हे पे स्केल सुद्धा वाढत जाईल. क्लिअर. A1 ची फिजिकल स्टँडर्ड नुसार तुम्हाला 6x6चं विजन लागतं. जवळच्या आय स्पेशालिस्ट कडे जायचं आणि तुमच्या डोळ्याचं विजन चेक करून घ्यायचं, राईट. तर आय स्पेशालिस्ट कडे जाऊन हे तुम्ही नक्की करणार का? कारण बघा, ALP म्हणजे ट्रेन चालवणारा, राईट. ते सुद्धा एक तुमचा जॉब असणार आहे. त्या व्यतिरिक्त बरेचसे कामं असतात तुम्हाला, राईट. प्रत्येक जण ट्रेनच चालवतो असंही नाही. पण मग विजन तुम्हाला एकदम प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे. मस्ट पास द टेस्ट फॉर कलर विजन, ओके, बायनॉक्युलर विजन, ओके, फील्ड ऑफ विजन, नाईट विजन, ओके. हे सर्व काय आहे ना, A1 ची मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला तुमचा आय स्पेशालिस्ट प्रॉपरपणे सांगेल तुम्ही बसता की नाही ते. बघा, आता ALPची ऍडव्हर्टाइजमेंट आली. आपली इग्नाइट अकॅडमीची ऑनलाईन बॅच आहे. CBT1 पण आहे, CBT2 पण आहे. 2 CBT होतात, CBT1 आणि CBT2. CBT1च बॅच हवी असेल तर तुम्हाला 1499 रुपयामध्ये ती बॅच आहे. CBT1 प्लस CBT2 हवी असेल, त्या CBT2 मध्ये सुद्धा एक क्वालिफाईंग पेपर राहतो, तो सुद्धा यामध्ये दिलेला आहे, राईट. तर CBT1 प्लस CBT2 आपली 2499 रुपये फीस ठेवलेली आहे. यामध्ये तुमच्या टेस्ट असणार आहे, लेक्चरच्या नोट्स आहेत, MCQ सेशन आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे. त्यामुळे हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या ऍपची लिंक मिळेल. ऍपची लिंक थ्रू ऍप डाउनलोड करा आणि लगेच कोर्सला जॉईन करा, जेणेकरून तुम्ही वेळेत प्रॉपर प्रिपरेशन करू शकता. आता एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. SC ST साठी 5 वर्षाचं आहे, OBC साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. आता बघा, याच सोबत त्यांनी तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा काय असावी, म्हणजे एज कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला तर डेट ऑफ बर्थ सुद्धा माहिती पाहिजे. ते बघा, 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात, ओके, इन्क्लुडिंग अनरिझर्व, OBC, CL म्हणजे क्रिमिलियर. जे OBC नॉन क्रिमिलियर मध्ये बिलॉंग करत नाहीत, राईट, त्यांना जनरलचं एज लागू होतं. त्यांच्यासाठी 2/7/1996च्या अगोदर ते जन्मलेले नसावे, नंतर जन्मलेले चालतात. OBC साठी 2/7/1993, SC ST साठी 2/7/1991, राईट, राईट. आणि एज कमी म्हणजे 1/7/2008च्या नंतर, म्हणजे 2009 2010 वगैरे अशा जन्मलेलं नसावं. एज लिमिट मिनिमम आहे दिलेलं आहे 18 आणि मॅक्झिमम 30 दिलेलं आहे. तर डेट ऑफ बर्थ सुद्धा तुम्ही तुमच्या मॅच करून बघू शकता, राईट. एक्झाम फीस काय तर बघा, ऑल कॅन्डिडेट साठी किती आहे 500, एक्सक्लुडिंग इथं कॅटेगरीज दिलेल्या आहे. कुठल्या? SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, ओके, मायनॉरिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, ओके, यांच्यासाठी 250 रुपये फीस आहे. यांच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांसाठी 500 रुपये फीस आहे. पण यामध्ये काय, जर तुम्ही CBT1 ला अपियर झाला तर तुमचे 400 रुपये तुम्हाला परत मिळणार, फक्त 100 रुपये कटणार.
क्लिअर? म्हणजे फायनली हे समजू शकता की तुमची 100 रुपये फीस आहे आणि इथं या रिझर्व्ह कॅटेगरी वाल्यांसाठी तर 250च्या 250 परत मिळणार आहे, राईट? SC ST, एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेलसाठी. सीबीटी 1 ला गेल्यानंतर, सीबीटी 1 पास व्हाल न व्हाल ते गोष्ट वेगळी, गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला पैसे परत मिळणार आहेत. क्लिअर? आता याची प्रोसेस काय राहते, तर पहिले सीबीटी 1 होते, त्यानंतर सीबीटी 2 होते, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, सीबॅट, थोडी सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे असते ती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन, एवढ्या 5 प्रोसेस आहेत. आता बघा, तुमची जी सीबीटी 1 आहे, सीबीटी 1 मध्ये ड्युरेशन किती दिले तुम्हाला? 60 मिनिटाचं ड्युरेशन दिले. नंबर ऑफ क्वेश्चन 75 आहे, मॅक्झिमम मार्क 75 आहे. प्रत्येक क्वेश्चन कितीला येतो? 1 मार्काला येतो. देअर शॅल बी अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मिनिमम पासिंग क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे. अनरिझर्व्ह आणि ईडब्ल्यूएस साठी 40%, ओबीसी एनसीएल साठी 30%, एससी साठी 30%, एसटी साठी 25%, हे तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे. ओके, द स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन फॉर सीबीटी 1 विल बी जनरली बी इन कन्फॉर्मिटी विथ द एज्युकेशनल स्टँडर्ड. एज्युकेशनल स्टँडर्ड नुसार हा क्रायटेरिया असणार आहे असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता चला बघा सीबीटी 1 चा सिलेबस काय. तर मॅथमॅटिक्स दिलं, मेंटल ॲबिलिटी दिलं आणि जनरल सायन्स दिलं. ओके, कव्हर फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स. जनरल सायन्स मध्ये 3 सब्जेक्ट, फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स. मेंटल ॲबिलिटी म्हणजे तुम्ही त्याला रिझनिंग वगैरे म्हणू शकता, आणि मॅथमॅटिक्स, हे 3 सब्जेक्ट तुम्हाला आहेत. या व्यतिरिक्त काही नाही. आता सीबीटी 2 मध्ये बघा, ओके, सीबीटी शॅल बी कॉम्प्रोमाइजेस ऑफ 2 पार्ट, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट बी जो आहे तुमचा फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. पार्ट बी जो आहे तुमचा क्वालिफाईंग इन नेचर आहे, राईट? पार्ट ए च्या याच्यावर तुमचं मेरिट ठरत असतं, राईट? पार्ट ए मध्ये 90 मिनिट्स आहेत, 100 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे. ओके, टोटल ड्युरेशन काय सांगते? 2 तास 30 मिनिट. टोटल ड्युरेशन, टोटल क्वेश्चन किती आहे? 175. यामध्ये 100 क्वेश्चन जे आहेत पार्ट ए चे आहे आणि 75 पार्ट बी चे आहे. ओके, पार्ट बी फक्त क्वालिफाय करायचा आहे, पार्ट ए वर तुमची मेरिट ठरणार आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग काय दिलेली आहे? 1/3 दिलेली आहे. ओके, नॉर्मलायझेशन ऑफ मार्क विल बी डन फॉर सीबीटी हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट. मल्टिपल अप्लाय करणाऱ्यांची संख्या एवढी राहते, मल्टिपल शिफ्ट होणार आहे म्हणजे नॉर्मलायझेशन फिक्स होणार आहे. ओके, पार्ट ए मिनिमम पासिंग पर्सेंटेज किती दिलेला आहे? अनरिझर्व्ह आणि ईडब्ल्यूएस साठी 40%. बघा, याच्यावर मेरिट ठरणार आहे, 40% होणार काही नाही, भरपूर वर मार्क लागतात, हे मिनिमम दिलेलं आहे. त्यानंतर ओबीसी एनसीएल साठी 30, एससी साठी 30 आणि एसटी साठी 25, राईट? आता इथं क्लिअरली मेन्शन आहे बघा, ओनली द मार्क स्कोर इन पार्ट ए शाल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग ऑफ अ कॅन्डिडेट फॉर फर्दर स्टेजेस of this recruitment process, provided the candidate irrespective of community is able to secure qualifying mark, right? तुमची कॅटेगरी काही असो, तुम्हाला एवढे क्वालिफाईंग मार्क तर घेणंच आहे आणि फक्त पार्ट ए चे मार्क पुढच्या प्रोसेससाठी कन्सिडर होतील. पार्ट बी चे जे मार्क आहेत तुमचे ते काय होणार आहे? पार्ट बी चे मार्क ते तुम्हाला फक्त क्वालिफाईंग लागतात 35%. किती लागतात? 35% क्वालिफाईंग इन नेचर. बघा, सीबीटी 2 च्या पार्ट ए चा सिलेबस काय? सीबीटी 2 च्या पार्ट ए चा सिलेबस मॅथमॅटिक्स सीबीटी 1 मध्ये तेच होतं, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग सीबीटी 1 मध्ये तेच होतं, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग, राईट? याच्यामध्ये तुम्हाला द ब्रॉड टॉपिक्स दॅट आर कवर्ड अंडर दिस शाल बी इंजिनिअरिंग ड्रॉइंग, म्हणजे जे तुम्ही फर्स्ट इयरला शिकता ते प्रोजेक्शन ऑफ व्ह्यूज, ड्रॉइंग, इन्स्ट्रुमेंट लाईन, ज्योमेट्री फिगर, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, युनिट मेजरमेंट, मास, वेट, डेन्सिटी, वर्क पॉवर, एनर्जी, स्पीड, वेलॉसिटी, हीट अँड टेम्परेचर, बेसिक इलेक्ट्रिसिटी, लिव्हर अँड सिंपल मशीन्स, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ, एन्व्हायरमेंट, एज्युकेशनल, आयटी लिटरसी, जनरल टॉपिक्स आहेत. क्लिअर? आता बघा, पार्ट बी क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग मध्ये तुम्हाला एक टॉपिक निवडायचा आणि तो आयटीआय लेवलचा सिलेबस असणार. समजा तुमची ट्रेड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकलशी रिलेटेड तुमची कुठली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा अलाइड ब्रांचेस असतील इलेक्ट्रिकलच्या, तुम्ही पार्ट बी क्वालिफाईंग कुठला निवडू शकता? इलेक्ट्रिशियनचा कोर्स, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ओके, वायरमॅन. आपला पार्ट बी चा पण आहे बरं का आपल्याकडे, राईट? आपण जो म्हणतोय ना की 2,500चा जो कोर्स आहे त्याच्यात सीबीटी 1, सीबीटी 2 चा पार्ट ए पार्ट बी सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आर्मेचर अँड कॉइल वाइंडर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक निवडा किंवा मेकॅनिक्स, रेडिओ अँड टीव्ही.
त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकलशी रिलेटेड तुम्ही फिटर घेऊ शकता, मेकॅनिक मोटर व्हेकल घेऊ शकता, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, मेकॅनिक, हीट इंजिन, मिल राईट, मेंटेनन्स अँड मेकॅनिक्स, राईट. याच्यापैकी कुठलाही एक निवडू शकतो, एक निवडायचा आयटीआयचा ट्रेड, राईट. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ ऑटोमोबाईल, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. ओके, तुम्हाला हे तुमची ब्रांच असेल तर याच्याशी रिलेटेड ट्रेड इथं आहे. क्लिअर. यापैकी एक निवडायचा आणि क्वालिफाय करायचा, फक्त तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचा, राईट. पार्ट ए वरच तुमचं फायनल असेल. आता याला इलिजिबल एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, तर बघा 3 एज्युकेशनल क्वालिफिकेशन पैकी कुठलंही एक लागतं. एक आहे तुमचं आयटीआय, दुसरं आहे तुमचं डिप्लोमा, दुसरं काय आहे तुमचं डिप्लोमा, आणि तिसरं आहे तुमचं डिग्री, राईट. तुमचं आहे डिग्री किंवा अप्रेंटिसशिप सुद्धा चालते. आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्री एवढ्यापैकी कुठलं तरी लागतं. आता बघा आयटीआय मध्ये काय काय सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, फिटर चालतं, इलेक्ट्रिशियन चालतं, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक चालतं, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक चालतं, मेकॅनिक रेडिओ अँड टीव्ही चालतं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक चालतं, मेकॅनिक मोटर व्हेकल चालतं, वायरमॅन चालतं, ट्रॅक्टर मेकॅनिक चालतं, आर्मेचर अँड कॉईल वाइंडर चालतं, मेकॅनिक डिझेल चालतं, हीट इंजिन चालतं, टर्नल चालतं, मशिनिस्ट चालतं, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, राईट. एवढ्या आयटीआयच्या ट्रेड चालतात. किंवा ओके, कम्प्लीट अप्रेंटिसशिप इन द ट्रेड मेन्शन अबव, वरच्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप केली असेल तरी चालतं. ओके, किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल किंवा कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम. बघा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल किंवा यांच्याशी अलाइड ब्रांचेस, याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री सुद्धा चालतं. खाली नोट लिहिली, डिग्री इन इंजिनिअरिंग डिसिप्लिन अबाव विल शाल बी एक्सेप्टेबल, राईट. ज्याचा डिप्लोमा आहे त्याचा डिग्री असली तरी चालतं. डिप्लोमा, डिग्री इन आयटीआय यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन असेल तरी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन चालून जातं. आता ही आहे झोन वाईज वॅकन्सी. आता इथं दिलं बा, अहमदाबाद मध्ये वेस्टर्न रिजन किती टोटल आहेत, टोटल 147 आहे. अजमेर मध्ये ओके NVR, WCR, ओके, म्हणजे हे झोनचे नाव आहेत. तर NVR मध्ये 600 आहेत आणि WCR मध्ये 118 आहे. त्यानंतर प्रयागराज मध्ये NCR ओके 457, NR ओके 153, बेंगलुरू 200, त्यानंतर भोपाल मध्ये WCR च्या 423 आहेत, WR च्या 30 आहेत, राईट. पुन्हा भुवनेश्वर ओके त्या 801 सगळ्यात जास्त पैकी एक, राईट. त्यानंतर बिलासपूर सेंट्रल रेल्वे 322, त्यानंतर SECR ओके 200, त्यानंतर चंदीगड ओके नॉर्दर्न रेल्वे 187, त्यानंतर चेन्नई SR ओके 186, त्यानंतर गोरखपूर 105, त्यानंतर गुवाहाटी 676, जम्मू 400, आपलं मुंबई पण बघू, मुंबई सिकंदराबाद पण, कोलकाता ER मध्ये 344, SER मध्ये 497, मालदा ER मध्ये 270, SER मध्ये 289. मुंबई बघा, मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे आहे, त्याची बघा सेंट्रल रेल्वेची 1078 वॅकन्सी. किती आल्या आपल्या मुंबईसाठी? 1078 वॅकन्सी सेंट्रल रेल्वेमध्ये. त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे 78 ओके, वेस्टर्न रेल्वे 37, त्यानंतर मुझफ्फरपूर 42, पटना 103, त्यानंतर रांची ECR SER हे दोन आहेत. ECR मध्ये 555 आणि SER मध्ये 745. सिकंदराबाद मध्ये 2 आहेत, 128 आहेत. आपलं नांदेड वगैरे ते पण येते याच्यामध्ये. ओके, साऊथ सेंट्रल रेल्वे मध्ये 596 येते. सिलिगुरी NFR याच्यामध्ये 600 आणि त्रिवेंद्रम मध्ये 64, असे 11,127 वॅकन्सीज आहेत. दिसायला थोडाफार प्रॉब्लेम होत असेल, मी कुठल्या झोन मध्ये अप्लाय करायचं याबद्दल गाईड करतो. तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, नक्की त्याबद्दल सुद्धा तुम्हाला गाईड केलं जाईल. अगेन खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे. CBT1, CBT1 प्लस CBT2 या सर्वांचे कोर्सेस अवेलेबल आहेत, ट्रेड वाईज सुद्धा. आता बघा तुम्हाला माहिती आहे CBT2 मध्ये पार्ट बी जो आहे तो क्वालिफाईंग इन नेचर आहे. यामध्ये तुम्हाला ट्रेड कुठला दिलेला आहे? फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, टर्नर, त्यानंतर मशिनिस्ट,
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन, एवढ्या 10 ट्रेडचं आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे प्रत्येक इंजिनिअरिंग ब्रांचवाला, इलेक्ट्रिकलवाला, इलेक्ट्रॉनिकवाला, मेकॅनिकलवाला, ऑटोमोबाईलवाला यांना क्वालिफाईंग जो ट्रेड लागतो तो आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. येणाऱ्या प्रत्येक डाऊट बद्दलचं गाईड करण्याचं काम आमचं. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.